आज आपण वांग्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी आपण एक साहित्य सगळं घेतलं आहे. टमाटो, कांदा, लसूण, कोथिंबीर, हिंग फोडणीला, कढीपत्ता, मिरची, राई, जिरं, लसूण, मिरची, कढीपत्ता, हिंग, कांदा थोडंसं हलवायचं. थोडा सोनेरी करायला मग अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं. थोडा कांदा मऊसाठी थोडं मीठ टाकायचं, म्हणजे पण लवकर कांदा मऊ होतो. लसूण पेस्ट टाकत आहे. चांगला सोनेरी कलर आल्याच्यानंतर टमाटर टाकायचं. हे बघा, कांद्याला सोनेरी कलर आला आहे. आता टमाटा घेऊन टाकून घेऊया. बघा, आता टमाटा चांगला लाल होऊन दे, चांगला फ्राय करून नंतर सुके मसाले टाकायचे. टमाटा चांगला लाल कलर आहे तर सुका मसाला टाकत आहे. थोडंसं पाणी टाकते मसाला जळेल म्हणून थोडासा. अशा प्रकारे वांगी कापायची, लांब कापायची, अशी लांब लांब कापायची. असे लांब वांगे कापून घ्यायचे, असे काय बोलतात चांगले वाफेवरती. मीठ पण टाकायचं, आपल्याला फ्राय करायची. आणि स्लोवरती 10 ते 15 मिनटं वाफेत शिजवायची. बघा, जरा पण पाणी टाकायचं नाही. स्लो ठेवायची 10 ते 15 मिनटं. ताटावरती पाणी ठेवायचं. स्लोवरती आरामध्ये भाजी 10 ते 15 मिनटात होणार आहे. वाफेत चांगली शिजते भाजी. ठेवते पाणी टाकून ठेवायचं ताटामध्ये, म्हणजे ते वाफेवर शिजले जातं. आणि 5-5 मिनिटांनी जरा हलवायचं, बघत राहायचे. हलवायचं तर खाली करपर्यंत ना हळूहळू हलवायचे. थोडं जरा टायमाशी हलवत राहायचे. अजून कच्चे आहे, 5-7 मिनटं लागतील अजून व्हायला. कस्तुरी मेथी टाकत आहे थोडीशी. कस्तुरी मेथी टाकायची. थोडी शिजल्याच्या नंतर मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं. जरा 2 मिनिटं असताना कूट टाकायचं. भाजी रेडी झाली आहे. आता शेंगदाण्याचं जरा कूट टाकते. भाजी शिजली आहे. कोथिंबीर, त्याचं कूट भाजून ठेवलं आहे, म्हणजे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. भाजलेलं टाकतं शेंगदाण्याचं कूट. म्हणजे मस्तपैकी शिजली आहे, बघू शकता. हे बघा.